वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण परत टॉप 20 क्वेश्चन पाहणार आहोत. अतिशय महत्त्वपूर्ण हे प्रश्न इथे विचारलेला आहे परीक्षेच्या दृष्टिकोनाने. बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र पेपर 1 व पेपर 2 साठी अत्यंत उपयुक्त हे प्रश्न असणार आहे. तर एक एक प्रश्न आपण काळजीपूर्वक पहा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळणार. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या चॅनलची टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन करू शकतात. तर चला व्हिडिओ सुरू करूया. प्लीज व्हिडिओला लाईक करा. पहिला प्रश्न येथे दिलेला आहे की जीन्स कशामध्ये असते. हे बघा, अतिशय IMP हा प्रश्न आहे आणि इथे विचारलेला आहे की जीन्स कशामध्ये असते. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे: क्रोमोझोम्स, जायगोट, वीर्यामध्ये किंवा अंड्यामध्ये. तर हे बघा, योग्य उत्तर जे असणार आहे की जीन्स कशामध्ये असते, तर योग्य उत्तर असणार आहे क्रोमोझोम्समध्ये असतात. ओके. यानंतर पाहूया दुसरा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2 येथे विचारलेला आहे की वर्तनाला दिशा देणे म्हणजे डॅश डॅश होय. हे बघा, प्रश्न असा विचारलेला आहे की वर्तनाला दिशा देणे म्हणजे काय. पर्याय आपल्या समोर इथे आहे की प्रेरणा, दिशानुगमन, वर्तन बदल किंवा संक्रमण. तर हे बघा, वर्तनाला जेव्हा दिशा दिली जाते त्याला प्रेरणा आपण असे म्हणतो. तिला आपण काय म्हणतो? प्रेरणा म्हणतो. वर्तनाला दिशा देणे म्हणजेच प्रेरणा होय. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 येथे विचारलेला आहे की मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा डॅश डॅश यांनी स्थापन केली. तर हे बघा, मानसशास्त्राची जी पहिली प्रयोगशाळा होती ती विल्यम वुंट, हे वुंट आहे, कुंट झाला इथे, विल्यम वुंट यांनी स्थापन केली होती. आता विल्यम वुंट यांनी कधी स्थापन केली होती? पुढचा प्रश्न असाच आहे की मानसशास्त्रीय पहिली प्रयोगशाळा इसवी सन डॅश डॅशमध्ये स्थापन केली. तर हे बघा, 4 पर्याय दिलेले आहे: 1979, 1980, 1879 किंवा 1978. तर हे बघा, मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा इसवी सन 1879 मध्ये स्थापन केली. आमच्या चॅनलच्या माध्यमातून जे प्रश्न आम्ही तुमच्यासमोर आणतात ते प्रश्न लेटेस्ट प्रश्न असतात. तेच म्हणजे रिपीट क्वेश्चन आम्ही वारंवार तुमच्यासमोर आणत नाही. 2023 तर 2023 ते 2021 किंवा 22पर्यंत जे TETची परीक्षा झालेली आहे तेच सगळ्या यूट्यूबमध्ये तेच प्रश्न वारंवार दिसत आहे. परंतु आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही चॅप्टर वाईज प्रश्न उत्तर तुमच्यासमोर आणत आहे. प्रत्येक चॅप्टरच्या आधारित किंवा प्रत्येक लेसनमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत त्यानुसार आम्ही तुमच्यासमोर हे प्रश्न आणत आहे. हा आमचा व्हिडिओ क्रमांक 6 आहे, म्हणजेच 6th हा व्हिडिओ आमचा आहे. या नंबर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न असा दिलेला आहे की आत्मनिरीक्षण पद्धती डॅश डॅश आहे. तर हे बघा, आत्मनिरीक्षण पद्धती काय आहे. अतिशय सोपा हा प्रश्न असेल, कारण तुम्हाला माहीत असेल की संदिग्ध, शास्त्रीय, अशास्त्रीय किंवा दोषपूर्ण. तर हे बघा, आत्मनिरीक्षण पद्धती ही जी आहे ती अशास्त्रीय पद्धती आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 5 जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. आता प्रश्न क्रमांक 6 येथे विचारलेला आहे की मानसशास्त्राचा जनक कोण आहे. तर हे बघा, मानसशास्त्राचा जनक आपल्याला इथे ओळखायचा आहे. 4 पर्याय दिलेले आहे: मॅकडुगल, वुडवर्थ, ॲरिस्टॉटल किंवा क्रो. तर हे बघा, ज्याला आपण मानसशास्त्राचा जनक म्हणतो ते आहे ॲरिस्टॉटल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते येथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7 येथे विचारलेला आहे की साधक अभिसंधान उपपत्ती यांनी मांडली. ज्यांनी कबूतरवर आपला प्रयोग केला होता त्यांनीच साधक अभिसंधान उपपत्ती मांडली, म्हणजे BF स्किनर. पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण अभिजात अभिसंधान उपपत्ती जेव्हा विचारली तर त्याचे उत्तर येणार पावलोव, परंतु साधक अभिसंधान हे उपपत्ती जे आहे ते BF स्किनरची आहे. फक्त एकच शब्दाचा येथे फरक तुम्हाला दिसणार आहे: साधक अभिसंधान आणि अभिजात अभिसंधान. पावलोव आणि स्किनर या दोघीमध्ये हेच फरक आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8 येथे दिलेला आहे की थॉर्नडाईक यांनी डॅश डॅश विषयक नियम मांडले. तर हे बघा, थॉर्नडाईकने कशाविषयक आपले नियम मांडले आहे? अध्ययन, उपपत्ती, मानसशास्त्र किंवा संक्रमण. तर हे बघा, थॉर्नडाईक यांनी अध्ययन विषयक आपले नियम जे आहे ते मांडलेले आहे. तुम्हाला माहीत आहे की प्रयत्न प्रमाद उपपत्ती कोणाची आहे, तर ते थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाद उपपत्ती आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9 येथे विचारलेला आहे की जसे जसे शरीर
वय वाढते तशी तशी डॅश डॅश गती मंदावते। तर 4 पर्याय आपल्याला इथे सुद्धा दिलेले आहे, शिक्षणाची, विकासाची, वाढीची किंवा अध्ययनाची। तर हे बघा, जसे जसे शारीरिक वय वाढते तशी तशी विकासाची गती जी आहे ती मंदावते, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपला इथे योग्य उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10। प्रश्न क्रमांक 10 येथे पाहूया। प्रश्न क्रमांक 10 सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक सुद्धा करा। येथे प्रश्न क्रमांक 10 विचारलेला आहे की प्रभुत्व संपादन उपपत्तीचे उद्गाता होय। हे बघा, हे एकदम लेटेस्ट प्रश्न आहे, हा रिपीट वाला क्वेश्चन नाही। येथे विचारलेला आहे की प्रभुत्व संपादन उपपत्ती, हे तुम्ही लक्षात ठेवा, उद्गाता डॅश डॅश होयो, लेविन, वर्धमायर, थॉर्नडाईक किंवा डॉक्टर ब्लूम। तर हे बघा, प्रभुत्व संपादन उपपत्ती जी आहे ते डॉक्टर ब्लूमची आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपला इथे योग्य उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11 येथे विचारलेला आहे की अर्भकावस्था महिन्यापर्यंत असते। हे बघा, अर्भकावस्था कितव्या महिन्यापर्यंत असते? 3 महिने, 6 आठवडे, 1 महिना किंवा 1 वर्षापर्यंत। तर योग्य जे उत्तर आहे असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 1, अर्भकावस्था। हे लक्षात ठेवा, अर्भकावस्था जी असते ती सुरुवातीच्या 1 महिन्यापर्यंत असते। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12। प्रश्न क्रमांक 12 येथे विचारलेला आहे की आसुबेल यांनी डॅश डॅश व डॅश डॅश उपपत्ती मांडली। तर हे बघा, अतिशय IMP हा क्वेश्चन सुद्धा आहे की आसुबेल यांनी अध्ययन व अनुदेशन, म्हणजेच पर्याय क्रमांक 3, अध्ययन व अनुदेशन उपपत्ती मांडली। कोणी मांडली? तर आसुबेल यांनी मांडली। प्रश्न असा सुद्धा विचारू जाऊ शकतो की अध्ययन व अनुदेशन उपपत्ती ही कोणाची आहे? तर हे लक्षात ठेवा की अध्ययन व अनुदेशन ही जी उपपत्ती आहे किंवा हे जे सिद्धांत आहे ते आहे आसुबेल यांच्या आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर इथे ठरणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13। प्रश्न क्रमांक 13 येथे विचारलेला आहे की बालकाच्या विकासाची गती डॅश डॅश काळात जास्त असते। अतिशय IMP हा प्रश्न सुद्धा आहे की बालकाची जी विकासाची गती असते ते कोणत्या काळात जास्त असते? ऑप्शन क्रमांक 1 प्राथमिक काळ, ऑप्शन क्रमांक 2 सुरुवातीचा काळ, ऑप्शन क्रमांक 3 कुमारावस्थेचा काळ किंवा ऑप्शन क्रमांक 4 किशोरावस्थेचा काळ। तर हे बघा, बालकाची जी विकासाची गती असते ते सुरुवातीच्या काळात जास्त असते, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपला इथे योग्य उत्तर असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14 आणि अतिशय सोपा आणि अतिशय फेमस हा प्रश्न आहे की चिंपांजी सुलतानावरील प्रयोग डॅश डॅश यांनी केला। बहुतेकदा असा प्रश्न सुद्धा विचारलेला गेलेला आहे की चिंपांजीचे नाव काय होतं, त्या चिंपांजीचे नाव काय होता? सुलतान त्याचं नाव होतं, हे तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा। आणि 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे की चिंपांजी सुलतानावरील प्रयोग डॅश डॅश यांनी केला। तर हे बघा, कोफका यांनी केला, कधी कधी कोहलर सुद्धा असू शकतो किंवा कोहलर व कोफका असा सुद्धा असू शकतो। तर याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, यानेच मर्मदृष्टीचा सिद्धांत, म्हणजेच मर्मदृष्टीचा सिद्धांत यांनी प्रतिपादन केलेलं आहे कोहलर यांनी, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे आहे आपला ते योग्य उत्तर इथे असणार आहे। ओके, यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15। प्रश्न क्रमांक 15 येथे दिलेला आहे की जड यांची जी उपपत्ती होय। तर हे बघा, जडची उपपत्ती कोणती होती? तर सहेतुक होती, सामान्यीकरण, समान घटक किंवा शक्तिवादी। तर हे बघा, पर्याय क्रमांक 2 आपला इथे योग्य उत्तर असणार आहे, कारण जडची जी उपपत्ती होती ते सामान्यीकरण उपपत्ती होती। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16 येथे विचारलेला आहे की प्रश्न क्रमांक 16 बघूया, सहेतुक उपपत्तीचे जनक होय। 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे। सहेतुक उपपत्ती कोण जनक आहे पाहूया आपण, बगले, थॉर्नडाईक, जड किंवा जेम्स। तर हे बघा, जडची तर नाहीच तुम्हाला माहीत आहे, तुम्ही आत्ताच प्रश्न पाहिला। थॉर्नडाईकची सुद्धा नाही तुम्हाला माहीत आहे, प्रयत्न प्रमाद उपपत्ती आहे। जेम्स सुद्धा नाही, बगले याच्या जे आहे ते योग्य उत्तर येथे असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, म्हणजेच प्रश्न क्रमांक 17 येथे दिलेला आहे की ज्ञानेंद्रिय उद्दीपित होऊन जी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया होते तिलाच डॅश डॅश म्हणतात। तर हे बघा, ज्ञानेंद्रिय उद्दीपित होऊन जी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया होते तिला काय म्हणतात? अवबोध, संवेदना, अर्थ किंवा बोध। तर त्याला संवेदना असे आपण म्हणतो, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर येथे असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, म्हणजेच प्रश्न क्रमांक 18। प्रश्न क्रमांक 18 येथे विचारलेला आहे की संवेदनाला अर्थ लावला की तिचे डॅश 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 डॅशात रूपांतर होते। कशात रूपांतर होते? संवेदनेत,
अवबोधात, बोधात किंवा अर्थात. तर हे बघा योग्य उत्तर असणार आहे की संवेदनाला अर्थ लावला की तिचे अवबोधात रूपांतर होते, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न येथे दिलेला आहे की समान घटक उपपत्तीचे जनक कोण. हे बघा समान घटक या अगोदर तुम्ही ऐकलेला नसेल. समान घटक उपपत्ती कोणाची आहे, तर हे बघा समान घटक उपपत्ती कोणाची आहे लक्षात ठेवा. थॉर्नडाईक, बगले, जड किंवा जेम्स. तर समान घटक जी उपपत्ती आहे ते थॉर्नडाईकची ही उपपत्ती सुद्धा आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 19चे जे उत्तर असेल ते असेल पर्याय क्रमांक 1. यानंतर शेवटचा प्रश्न आपण पाहूया. या प्रश्न क्रमांक 20 येथे विचारलेला आहे की थॉर्नडाईकने खालीलपैकी कोणता नियम सांगितला नाही. हे बघा थॉर्नडाईकने कोणता नियम सांगितलेला नाही, म्हणजे कोणता नियम थॉर्नडाईकचा नाही आहे ते आपल्याला येथे लक्षात ठेवायचा आहे. तर परिणामाचा नियम जे आहे ते थॉर्नडाईकचा आहे, तुम्हाला माहीत आहे. सरावचा नियमसुद्धा थॉर्नडाईकचा आहे. तयारीचा नियमसुद्धा थॉर्नडाईकचा आहे. परंतु समीपतचा नियम जे आहे ते थॉर्नडाईकचा नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपल्या येथे योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आपण आज एकूण 20 प्रश्न म्हणजे लेटेस्ट 20 प्रश्न आम्ही तुमच्यासमोर आणले आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून. आणि आमच्या चॅनलवर जे व्हिडिओ अपलोड केले जातात प्रत्येक म्हणजे आमच्या चॅनलवर इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, मराठी, हिंदी आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयाचे प्रश्न अपलोड केले जातात. ते अतिशय लेटेस्ट प्रश्न असतात, सिलेबसनुसार ते प्रश्न असतात आणि अध्यायानुसार ते आम्ही प्रश्न तुमच्या समोर आणतात. तेच प्रश्न आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्याकडे आणत नाही. जे प्रश्न म्हणजे तेच प्रश्न चालू आहे सगळीकडे 2013 ते 2021चे प्रॅक्टिस म्हणजे तेच पूर्वीच्या परीक्षेत विचारलेले प्रश्न ते प्रश्नसुद्धा असतात. परंतु आम्ही चॅप्टर वाईज प्रश्न तुमच्या समोर आणतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर तुम्ही आमच्या तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही लेटेस्ट अपडेट सोबत.